म्हणावं. आपण राष्ट्रसंत भगवान बाबांना उगाच दयानिधी संत म्हणत नाहीत. अरे लक्षात घ्या, आपण ऐश्वर्य संपन्न राष्ट्रसंत भगवान बाबांना म्हणतो दयानिधी संत. ते कसं म्हणतो लक्षात घ्या, उदाहरणामधून तुम्हाला पटवून देईल. अरे धारूर परिसरामध्ये भगवान बाबा कीर्तनाला जायचे. भोगलवाडी तिकडे ते गाव आहेत, भोगलवाडी तेलगाव, धारूर परिसरामध्ये भगवान बाबांनी कीर्तनासाठी जावं. ऐश्वर्य संपन्न भगवान बाबांचं जीवन आहे. लक्षात घ्या, एका गावामध्ये भगवान बाबांचं काल्याचं कीर्तन. पण त्याकडे संत महात्मे आपल्या गावामध्ये येणार, इतका माई माऊल्यांना आनंद व्हायचा. एका माई माऊलीच्या घरी संत भोजनाची पंगत होती, तिला आनंद झाला. भगवान बाबा आपल्या घरी येणार, भगवान बाबा आपल्या घरी येणार, आनंद झाला. पण महाराज गंमत अशी झाली, आले देवाजीच्या मनात तेथे कोणाचे चालेना. या उक्तीप्रमाणे भगवान बाबा गावामध्ये येणार, कीर्तनाला उभा राहणार, काल्याचं कीर्तन करणार, त्या माई माऊलीच्या घरी भोजन करणार आणि मग बाबांना सत्कार समारंभ त्यांचं करून बाबांना वाट लावणार. पण गंमत अशी झाली, ज्या घरी भगवान बाबा भोजनासाठी जाणार त्या माई माऊलीचा बाळ्या नावाचा मुलगा सकाळ सकाळी मरण पावला. लहान असणारा मुलगा आहे, 8-10 वर्षाचा मुलगा आहे. आता काय करायचं? बाबा आपल्या घरी भोजनासाठी येणार, पण माझा बाळ्या नावाचा मुलगा गेला, काय करावं? अख्खा गाव गोळा झालाय. बाबा निघालेले आहेत गडावरून कीर्तनासाठी, पोहोचणार बाबा अर्धा 1 तासामध्ये. आणि ही काय शोककळा गावामध्ये पसरलेली आहे. त्या माय माऊलीच्या घरी अख्खा गाव गोळा झाला. आणि गावकऱ्यांनी म्हणावं, माय आपण काय करू? आपण बाळ्याचा अंत्यविधी करू, बाबांचं कीर्तन थोडस लेट करू, काही फरक पडत नाही. पण ती माईचं काळीज होतं. ती माईची इतकी श्रद्धा होती त्या आईची भगवान बाबांवरती. ती माई माऊली म्हटली, बाबांना गावामध्ये येऊ द्या, बाबांना कीर्तन करू द्या, बाबांना माझ्या घरी भोजन करू द्या, आणि मग बाबांना वाट लावल्याच्या नंतर मग माझ्या बाळाचा अंत्यविधी करूया. अरे काय त्या माई माऊलीची भगवान बाबांवरती भक्ती असेल, किती श्रद्धा असेल. पोटचा गोळा गेलाय, पण तरी म्हणते बाबांना गावामध्ये येऊन कीर्तन करून जाऊ द्या. पण महाराज हे संत असतात, जगाच्या उद्धारासाठी आलेले असतात. भगवान बाबांना इतके दूरदृष्टिकोन जाणत होते, इतके उच्च विचाराचे होते. भगवान बाबांनी अंतकरणामध्ये जाणलं. भगवान बाबा कीर्तनाच्या आधीच त्या माईच्या घरी आले. कारण की संत महात्मे गावामध्ये आल्याच्या नंतर अख्खा गाव आनंदमय असतो. आणि या गावावर शोककळा कशी पसरली भगवान बाबांनी अंतर्ज्ञानाने जाणलं. आणि भगवान बाबा त्या माई माऊलीच्या घरी गेलेले आहेत. माय, पण त्या माईने काय केलं, आपला बाळ्या ना पाठीमागच्या खोलीमध्ये कॉटवरती खाटावरती टाकलेला होता. बाबांना कोणी सांगायचं नाही माझा बाळा गेलाय म्हणून, बाबांना भोजन करून जाऊ द्या. बाबा आलेले म्हणाव, माय आज कीर्तनाच्या आधीच मला खूप भूक लागली, मला ना जेवायला वाढणार. बाबा आत्ता जाते तुम्हाला जेवायला वाढते, बसा इथं. जावं, समोर ताट दिलंय, हात धुवायला पाणी देता क्षणी बाबांची नजर त्या माईच्या चेहऱ्याकडे गेली. आणि बघता तर माईच्या चेहऱ्यावरती दुःख दिसलं. माय, मी तुझ्या घरी आलोय, तुझा चेहरा आनंदीमय असला पाहिजे. तुझ्या चेहऱ्यावरती शोक का आहे? तुझ्या चेहऱ्यावरती दुःख का दिसते मला? हातामध्ये पाणी थरथर कापायला लागलाय हात, तो पाण्या गळून पडला. बाबा काय सांगाल, तुम्ही घरी येणार, पण काय करावं, सकाळी माझा बाळा गेला. बाबांनी म्हणो, बाळा गेला? आणि कुठे गेला बाळा? बाबा माझा बाळा गेला, बाळा वारला. तू काय पाठीमागच्या खोलीमध्ये त्याला टाकलेलं आहे. बाबांनी जावं आणि बघावं, खरंच बाळा गेलेलं होता, त्याला खाटावरती टाकलेलं होतं. पण ते संतांचं अंतकरण असतं. भगवान बाबा म्हटले, अरे या मायचा मुलगा गेलाय आणि ही माय माझ्यासाठी भोजनाची तयारी करते, माझं कीर्तन व्हावं आणि मला वाट लावल्याच्या नंतर अंत्यविधी करण्याचं ठरवते. अरे किती या मायची माझ्यावरती भक्ती असेल, किती या मातेची माझ्यावरती भक्ती असेल, किती माझ्यावरती श्रद्धा असेल, किती माझ्यावरती भाव असेल. बाबांनी काय करावं? माय बाळा गेला नाही, तो गार झोपेते, तो झोपलेला आहे, तो गेलेला नाही. उगाच बोबाटा करत सुटली, माझा बाळा गेला, माझा बाळा गेला नाही. बाबांनी काय करावं? हात जोडावे, अंतकरणामध्ये जगाच्या मालकाचा धावा करावा आणि जगाच्या मालकानं साक्षात यमाला सांगावं आणि भगवान बाबांनी जाणावं. आणि भगवान बाबांनी अरे आपल्या भक्ताची भक्ती बघून, जसं मुक्ताताईसाठी माझ्या माऊली ज्ञानोबरायांनी मुक्ताईचा लाड पुरवावा, तिची इच्छा पुरी व्हावी, याच्यासाठी पाठीवर जसे मांडे भाजले ना,
भगवान बाबांनी आपल्या भक्ताची भक्ती बघितली, अंतकरणामधला भाव बघितला आणि त्या बाळासाठी यमलोकावरून प्राण परत आणला आणि त्या बाळाच्या शरीरामध्ये घातला. अरे भगवान बाबांना उगाच दयानिधी संत म्हणत नाहीत, ऐका. योगी राज त्या ज्ञानोबांनी मांडे भाजले पाठीवरी, कीर्ती समर्था वाचलीस तू पाण्यावर ते ज्ञानेश्वरी, यमलोकाहून परत आणले भक्ताचे तू प्राण. जय भगवान जय भगवान दयानिधी हे संत महान. अशा राष्ट्रसंत भगवान बाबांप्रती आपल्याला म्हणावंसं वाटतं, दयानिधी संत दयानिधी राष्ट्रसंत भगवान बाबांच्या अंतकरणामध्ये इतकी दया होती, इतकी दया होती. अरे कोणीही भगवान बाबा समोर जावं, आपल्या जीवनातल्या अडीअडचणी सांगाव्यात, बाबांनी त्याचं निवारण करावं आणि आपल्याला योग्य ती दिशा, आपल्याला योग्य तो मार्ग सांगावा आणि आपण त्या मार्गाने चालत जावं. तो काळ आठवा. अरे तो काळ म्हणजे राष्ट्रसंत भगवान बाबांचा काळ होता. अरे भगवान बाबांनी झुंज मुघलांशी द्यावी आणि त्या काळामध्ये भगवान बाबांना सर्वात मोठा पाठिंबा जर कोणाचा असेल ते म्हणजे सद्गुरू वामनभाऊ महाराज. कारण की सद्गुरू वामनभाऊ महाराज म्हणजे भगवान बाबांच्या गुरुस्थानी असायचे. वयाने मोठे वामनभाऊ महाराज, अधिकाराने मोठे आहेत, पण आपल्या लेकराची, आपल्या भगवानाची प्रगती बघावी म्हणून बाबा कौतुक करायचे, भाऊ कौतुक करायचे. अरे भगवाना, तू किती ऐश्वर्य संपन्न जीवन जगतोयस लेकरा, किती लोकांचा उद्धार करतोयस, लोकांना चांगला मार्ग दाखवतोयस. माझा स्वभाव जरा कडक आहे, माझ्या समोर लोक येत नाही, पण तुझा स्वभाव दयाळू आहे. तुझ्या स्वभावानं शत्रू सुद्धा शस्त्र टाकून अध्यात्माच्या वाटेला लागेल रे भगवाना, ही तुझी ताकद आहे. बाबा, तुमच्यासारखं गुरुस्थानी असणारे तुम्ही माझे गुरुवारी आहात, तुम्ही मला अनमोल असं मार्गदर्शन करताय. अरे सद्गुरू वामनभाऊ महाराज आणि भगवान बाबा आळंदीच्या तीर्थक्षेत्री बनकट स्वामी महाराजांकडे असायचे. दोघं गुरुबंधू असायचे, पण भगवान बाबा वामनभाऊ महाराजांना गुरुस्थानी मानायचे. आणि त्या काळी एखादं मोठं जर कार्य करायचं म्हटलं, ऐका, आपल्या इथे श्री क्षेत्र मोहटा देवी मातेचा बघा नवरात्र उत्सव चालू आहे आणि या नवरात्र उत्सव मध्ये भाऊ बाबाच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पशुहत्या केली जायची, खूप मोठ्या प्रमाणाने पशुहत्या होते. भगवान बाबांनी गहिनीनाथ गडावरती जावं, भाऊ, अरे भाऊंचा जन्म म्हणजे पातर्डे इकडे, भाऊंचा जन्म म्हणजे या भागातला आहे आणि भाऊंचं कर्म मात्र तिकडे आहे आणि भगवान बाबांचं कर्म मात्र इकडे आहे, जन्म मात्र त्या गावचा आहे, तिकडच्या भागात आहे. पण भाऊ काय करावं? अरे महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठापैकी एक असणारं शक्तिपीठ माहूरगडची रेणुका माता आहे. पण भक्ताच्या भक्तीपोटी, भक्ताच्या प्रेमापोटी आपल्या पाथर्डी तालुक्यामध्ये या दैपळी कुटुंबियाच्या प्रेमापोटी या आपल्या डोंगरामध्ये वसलेली मोहटा देवी माता तांदुळा स्वरूपामध्ये प्रगट झाली. ती म्हणजे 3.5 शक्तिपीठापैकी एक असणार शक्तिपीठ माहूरगडची रेणुका मातेचाच अंश म्हणजे आपली आदिशक्ती मोहटा देवी माता आहे. रेणुका माई माऊली, जगदंबा देवी माई माऊली. आणि भाऊ, तिथे मोठ्या प्रमाणात पशुहत्या होते. पशुहत्या आपल्याला बंद करायची. भाऊनी स्वतःचा टांगा काढावा आणि एका टांग्यामध्ये दोघा भावांसारखे बसावं आणि आलेले आहेत. आणि त्या काळी लोक घाबरायची फक्त वामनभाऊ महाराजांना. भगवान बाबांना लोक घाबरत नव्हते, कारण की भाऊंचा स्वभाव कडक. भाऊंनी मोकातून शब्द बाहेर टाकायचा, तो शब्द खरा होत नव्हता. तो शब्द जगाच्या मालकाला खरा करावा लागत होता. सद्गुरू वामनभाऊ महाराजांची ताकद आहे. त्यामुळे घाबरायची लोक. अरे आपले आडी अडचणी सांगायच्या म्हणले तरी भगवान बाबांना सांगायची, पण भाऊंना सांगत नव्हती. भाऊ, पशुहत्या आपल्याला थांबवायची, काय करावं? मोठ्या देवीवरती यावं, मोठ्या गावामध्ये येऊन भाऊनी सामोरं जावं. भाऊ आलेत बरं का, भाऊ आलेत.
तिथला परिसर भाऊंना मानणारा होता, भगवान बाबांना मानणारा होता. भाऊ आल्याच्या तिला जवळची माणसं पशुहत्या करत नव्हती, पण महाराष्ट्रभरातून येणारी भक्तगण आपला नवस पुरा करायचा म्हणून तिथं पशुहत्या करायची, कोंबड्याचे बळी द्यायची, बोकडाचा बळी द्यायची. भाऊ म्हणे उद्यापासून तुम्ही बोकडाचा बळी द्यायचा नाही, कोंबड्यांचा बळी द्यायचा नाही, ही तो पशुहत्या करायची नाही. अरे मला सांगा, अरे ती आदिशक्ती आहे, आपली माता आहे, ती आपली आई आहे. आणि मला सांगा, अरे आपल्या आई समोर, आपल्या सर्वांची आई येते आणि आई समोर जर तुम्ही तिच्या लेकराला जर मारून तुम्ही नवस पुरा करत असाल, अरे काय तुमची माय माऊली, काय मोठा देवी माता तुम्हाला प्रसन्न होईल. उद्यापासून, आजपासून मोठा देवीवरती तुम्ही पशुहत्या करायची नाही, कोंबड्याचा बळी द्यायचा नाही, बोकडाचा बळी द्यायचा नाही. आईला तुम्ही पुरणपोळीचा नैवेद्य दाखवा आणि जो कोणी पशुहत्या करेल त्याची माझ्याशी गाठ आहे. थरथर कापायची लोक. अहो मोठा देवीवरती पशुहत्या थांबवण्याचं काम राष्ट्रसंत भगवान बाबा वैरागमूर्ती वामनभाऊ महाराजांनी केलं. मडी या ठिकाणी गोहत्या केली जायची. एक कसाई गोहत्या करण्यासाठी, गायला कापण्यासाठी सामोरे जाऊ लागलाय. भगवान बाबांना समजलं या गावामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये, अरे जिच्या उदरी तीच कोटी देव आहे आणि ते जर मातेला जर ते कापेत असेल, तो कसाई गोहत्या करायला जायला लागला, गायला कापायला घेऊन जायला लागला. भाऊने एक टांगा आडवा घातला आणि भाऊ उतरलेले आणि त्या कसाईला म्हटले, अरे तुला जर बळीच द्यायचा असेल, तुला जर गायला कापायचं असेल ना, आधी मला सामोरे जा, आधी माझा बळी दे आणि मग तू ह्या गायचा बळी बघ. अरे भगवान बाबांनी त्याच्या फक्त नजरेमध्ये नजर घातली, त्याचा अहंकार गळून पडला. तो बाबांच्या चरणी नतमस्तक झाला, बाबांचं दर्शन घेतलं. बाबा मी तुम्हाला ओळखायला चुकलो, उद्यापासून मी गोहत्या करणार नाही, मी हे माझं सोडून देईन. मुस्लिम बांधवे भगवान बाबांच्या हातातून त्यांनी माळ घालावी. अरे कित्येक मुस्लिम बांधव गडाची वारी करतायत. अरे कित्येक मुस्लिम बांधव भगवान गडाची वारी करतायत. अरे साधू महात्मे असतात, हे 18 पगड जातीसाठी आलेले असतात. अरे संतांना फक्त अंतकरणामधला भाव जाणायचा असतो, देवाला भाव पाहिजे असतो. तुम्ही फक्त संतांच्या वरती विश्वास ठेवा. संत आपल्या उद्धारासाठी येत असतात, येते उपकारासाठी. आले घराच्या वैकुंठी संत महात्मे येत असतात आणि आपल्या जीवनामध्ये योग्य तो मार्ग दाखवून देण्याचं काम करत असतात. मला कौतुक वाटतंय आपल्या भागाचं की एवढे बलाढ्य थोर साधू महात्मे. अरे आपला भाग ना इतका ऐश्वर्य संपन्न आहे. इकडे गेले तर नगद नारायण महाराजांचा नारायणगड आहे, अलीकड शृंगऋषीचा शृंगऋषी गड आहे, अलीकड भगवान गड आहे, इथं आदिशक्ती मोठा देवी मातेचा मोठा गड आहे, इकडं मडी आहे, इकडं मायंबा आहे, गैनीनाथ गड आहे, जालिंदरनाथ गड आहे. अरे नवनाथांचे अवतार आपल्या भागामध्ये होऊन गेलेत महाराज. किती ऐश्वर्य संपन्न आपला भाग आहे महाराज, किती महाराज ऐश्वर्य संपन्न आहे. जो संप्रदायाची सुरुवात जिथून झाली, आदिनाथ उमा बीज प्रगटालय मच्छिंद्रनाथ सहज स्थिती, मच्छिंद्रनाथाने जो बोध घेतला आणि तो बोध आपल्या सगळ्या संप्रदायाला दिला. मच्छिंद्राने बोध गोरक्षसी केला, गोरक्ष ओळला गैनी प्रति गैनी प्रसादे निवृत्ती दातार, ज्ञानदेवा सार जो जैविले ज्ञानोबराय ते बीज रोपट अखेर विश्वाला देण्याचं काम केलं. हे ज्ञानोबरायांचं कार्य आहे. पण त्याच गर्भगिरी पर्वतामध्ये माझ्या बडे बाबांचं महाराज स्थान. दादा गुरु मच्छिंद्रनाथ त्या गर्भगिरी पर्वतात, त्यांची भाषा लईच निराळी. बंगाली बंगाली र बाब बोलतो बंगाली, बंगाली भाषा. महाराज बंगाल प्रांतामध्ये जावं, कार्य करावं, भारतभर कार्य करण्याचं काम केलंय महाराज नाथांनी. आपला एवढा ऐश्वर्य संपन्न आपला भाग आहे. मरी या ठिकाणी साक्षात कानिपनाथ महाराजांचे. महाराज कानिपनाथ महाराजांच्या मंदिरामध्ये जावं आणि कानिपनाथ महाराजांच्या मूर्तीमध्ये बघावं. मूर्ती बघत असताना जिवंत नाथ महाराज आपल्याला दिसण्याचा भास होतो. किती महाराज हाईट मध्ये बसलेले. अशी बैठक न्यारी बसलेत भारी लईच थाटात, अशी बैठक न्यारी बसलाय भारी लईच थाटात. देव हा मडीचा 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 काणी म्हणाल, देव हा मडीचा 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 काणी म्हणाल, देव हा मडीचा मडीचा म्हणाल, देव हा मडीचा मडीचा म्हणाल. अशी बैठक न्यारी बसलाय भारी लईच थाटात, बैठक न्यारी बसलाय भारी लईच थाटात. देव हा मडीचा 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 काणी म्हणाल, मडीचा 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 गाणी म्हणाल, देवा मडीचा मडीचा
कार्य काही सामान्य नव्हतं. भाऊबाबांचं कार्य म्हणजे महाराज, अरे तो काळ आठवा. भाऊंचं कार्य इतकं अलौकिक होतं ना महाराज. आपणाचा रखे नाही ते आपणाचा रखे नाही ते महिमा उद्धारासाठी येत असतात. आपलं कल्याण व्हावं ही सद्भावना त्यांच्यामध्ये असते. अरे आपण सगळे त्यांची लेकरं आहोत. अरे आपला उद्धार व्हावा, आपलं कल्याण व्हावं, याच्यासाठी कधी कधी वामनभाऊ महाराज आधी प्रेमामध्ये सांगायचे. लोकांनी प्रेमाने नाही ऐकलं ना, मग कठोर शब्दाचा मारा करायचा. मुखातून शब्द बाहेर पडायचा, तो शब्द खरा ठरायचा. त्याचं एकमेव कारण म्हणजे रिद्धी सिद्धी त्यांच्या दासी. अरे रिद्धी सिद्धी दासी होत्या, मुखातून शब्द बाहेर पडावा, तो शब्द खरा व्हावा. एका गावामध्ये वामनभाऊ महाराजांचं दुसऱ्या दिवशी कीर्तन आणि आदल्या दिवशी चावडी समोर मंडप लावण्याचं काम चालू आहे. आणि एक जणाच्या दुकानासमोर मंडप जात होता अशोक महाराज, आणि तो दुकानदार ना मंडपच लावून देत नव्हता. माझ्या दुकानासमोर मंडप लावू नका, मला जायला यायला रस्ता ठेवा. तो मंडपवाला म्हणला लावू द्या, हे भाऊंचं कार्य आहे, भाऊंचं कीर्तन आहे, धर्माचं कार्य आहे, तुम्ही अडथळा आणू नका. मला मंडप लावण्याचं काम सांगितलंय, नाही लावायचा माझ्या दुकानासमोर मंडप, मला जायला यायला रस्ता ठेवा. तो मंडपवाला वैतागला, गडावरती गेला. भाऊ उद्या तुमचं कीर्तन आहे, पण काय करावं, एक दुकानदार ना मंडपच लावून देत नाही. भाऊ म्हणे मंडप लावून देत नाही, हा धर्माच्या कार्यामध्ये अडथळा आणतोय, हा परमार्थामध्ये अडथळा आणतोय ना, मंडप लावून देत नाही. काय जाऊ दे, नको लावू त्याच्या दुकानासमोर मंडप, त्याला जायला रस्ता ठेवू. दुसऱ्या दिवशी त्याचं मड गेलं तिथून. विनोद नाही, ते वामनभाऊ महाराजांच्या मुखातला शब्द आहे, तो जगाच्या मालकाला खरा करावाच लागत होता. ते भाऊंच्या मुखातला शब्द आहे, तो शब्द आमच्या सारख्याच्या मुखातला शब्द नाही. आमच्या सारख्याने म्हणावं बरं आत्ताच्या महाराजांनी, त्याला जायला रस्ता ठेवू, त्याच्या आधी महाराज जाईन तिथून. दस महाराज आपण जातो पण समोरचा जायचं नाही. वाक्य ध्यान देऊन ऐका. मुखातून शब्द बाहेर निघलेला खरा ठरायला वाणीमध्ये तेवढी ताकद असावी लागते, तेवढं तप असावं लागतं, तेवढी साधना असावी लागते, तेवढा अधिकार असावा लागतो, तेवढा भगवंताप्रती भाव असावा लागतो. तेव्हा मुखातून शब्द बाहेर निघलेला खरा ठरतो. आमच्या सारख्याच्या मुखातून बाहेर निघलेला शब्द कधीच खरा ठरत नाही. पाठीमागच्या वर्षी मला एक जण दिंडीमध्ये भेटलं होतं, आहे का नाही अमोल महाराज, आपण सोबत होतो. ते आलं माझ्या पाया पडलं, म्हणलं महाराज मला आशीर्वाद द्या. मी म्हणलं जा तुझं कल्याण होईल. त्या दिवशी मला ते भेटलं, मी म्हणलं बरं चाललंय का, तो म्हणला 10 एकर इकलं. ज्याला कळलं त्याला धन्यवाद. विनोद कळायला सुद्धा 5Gचं नेटवर्क लागतंय बघ. मी काय आशीर्वाद दिलता, तुझं कल्याण होईल, आणि त्याने 10 एकर इकला. आमचा कुठं शब्द खरा ठरतोय. नवीन लग्न झालेलं जोडपं माझ्याकडे आलं, म्हणे महाराज ही माझी मिसेस कळत नाही, जनवर आपलं ते बायको. तो म्हणे महाराज हिला 7वा महिना आहे. मी म्हणलं बर महाराज तुमच्या पायावरती 500 रुपये ठेवल्यात. मी म्हणलं बर. ते मला सांगा हिला पोरगा होईल का पोरगी. मग मला कळालं हे 500 रुपये सोनोग्राफीचे आहेत म्हणून. त्याला मी सांगितलं जा तुला पोरगा होईल. ते म्हणे महाराज पोरगा नाही झाल्यावर. मी म्हणलं पोरगी नक्की होईल. आता पोरगा नाही तर पोरगी दोन्ही पैकी काहीतरी होईनच ना. बर पोरगा होईन का पोरगी होईन का कळायला मी काय देवऋषी आहे का मी काय डॉक्टर आहे. काही गले आपल्या दारात येतात, तिलाही भारी शब्द बोलतात बघा. असे 10 शब्द फेकणार, त्या 10 शब्दाला एक तरी शब्द आपल्या मनासारखं बोलणार. महाराज खरंय तुमचं खरंय. एक जण दारात येतो, ते म्हणतो माय तुझ्या नावानं देवाला 11 रुपयाचं तेल व्हायला म्हणतो. 11 रुपये द्यायचे असेल तर दे, नाहीतर देऊ नको, तुझं मन बघत होतो. एक गोष्ट सांगतो बघ, आमुष्याला तुझ्या पोटात दुखतं, पौर्णिमेला तुझ्या छातीत चमक निघते. आणि एक लाखातली गोष्ट सांगतो बघ, लग्न झाल्यापासून तुझं तुझ्या नवऱ्याचं एक दिवस पण जमलं नाही बघ. ती म्हणले बाबा तुमचं खरं आहे, ते मेल्याचं माहो एकच दिवस जमले, परत त्याचं माहो जमलंच नाही बाबा. हे काय 111 रुपये. अशी गंमत आहे. नवीन लग्न होऊ द्या, संसारात मजा असते. शिवाजी महाराज तुमचं झालंय का? झालंय नवीनच ना.
किती दिवस झाले? 10 वर्ष झाले बघा. आमचं अजून नाही झालं म्हणून आणि आम्हाला करायचं पण. नवीन लग्न होऊन द्या, बायकोला फक्त पाण्याचा तांब्या मागू द्या. पाण्याचा तांब्या आण ग, लगे पाण्याचा तांब्या पुढे. नवीन लग्न झालेलं आहे ना, नवीन नवीन संसार लय गोड वाटतो. जेवणाचं ताट वाढ ग, लगेच जेवणाचं ताट पुढं. आणि लग्नाला फक्त 3-4 वर्ष होऊ द्या, बायकोला फक्त जेवणाचं ताट मागू द्या, बायकोला फक्त पाण्याचा तांब्या मागू द्या. पाण्याचा तांब्या आण ग, ती म्हणते महाराज तुम्ही पण प्या आणि मला पण. बघा बघा किती अनुभव आहे. तुम्ही म्हणता तुम्हाला कसं एवढं माहिती? अनुभवे नाही आले अंगा, नाही झाला आपल्याला. काळजी करू नका, हा संसार आहे बघा. नवीन नवीन संसार गोड वाटतो, पण जसं जसं संसारामध्ये दिवस जातात ना, अरे वय वाढल्याच्या नंतर किंमत वाढते ना, त्याला परमार्थ म्हणतात. आणि वय वाढल्याच्या नंतर किंमत कमी होते, त्याला संसार म्हणतात. संसारामधला आणि परमार्थामधला फरक आहे. लक्षात घ्या वाक्य. विनोद सोडा, पण मी तुम्हाला काय सांगत होतो ते भाऊच्या मुखातला शब्द होता. तो शब्द खराच ठरला. आम्ही किती जरी म्हटलं तुला पोरगा होईना, झाली एखाद्याला पोरगी, मग त्याला काय कळते? आणि झालं एखाद्याला पोरग, ते महाराजाचं खरं होतंय बरं का, होय महाराजाचं खरं होतंय, चला बरं त्या महाराजाकडून नारळ आणू. नारळ आणायचं, आम्ही 10-5 हजार घ्यायचे आणि गायब व्हायचं. नाही पोरग झाल्यावर बसा बोंबलत. आमचं नाही खरं ठरत. ते मला सांगा, पोरगा होईन का पोरगी होईन का कळायला शिवाजी महाराज त्याला डॉक्टरच असावं लागतो. सोनोग्राफी केल्याच्या नंतरच कळतं काय होईल. डॉक्टर सुद्धा हल्ली असे झालेत. नवीन डॉक्टर ऑपरेशन थिएटर मध्ये गेलं, जाताना ते हरण बुक्का सोबत घेऊन गेलो. ते पेशंट घाबरलं, डॉक्टर हा हरण बुक्का कशासाठी आणला? ते डॉक्टर म्हणला हे माझं पहिलंच ऑपरेशन आहे, सक्सेस झालं तर मला, नाही तर तुला. अशी गंमत आहे. ते डॉक्टरला कळ बघा, आमच्या सारख्याला कळणार नाही. सांगण्याचं तात्पर्य एक, विनोद सोडा. अशी मध्ये मध्ये थोडीशी फवारणी केली. हा फुलं देत बघा, झाडं नाही फुलं, ते गव्हावरले किडे मरते. पुन्हा काय काय का नाही, कांद्यावरले किडे फवारणी केल्याच्या तसं करावं लागतं, नाही तर महाराजांनी लयच बोर केलं. कालचं कीर्तन काय सांगितलं, अशी गंमत होती. विनोद सोडा, सांगण्याचं तात्पर्य एक, ते भाऊच्या मुखातून निघलेले शब्द होते. ते शब्द आज अजरामर आहेत, काल अजरामर होते आणि उद्या सुद्धा अजरामर राहणार आहेत. अरे संतांच्या मुखातून निघलेला शब्द म्हणजे अमृतमय होत असतो. अरे ही संत महात्म्याची ताकद असते. संत महात्मे येतात आणि आपला उद्धार करून जातात. म्हणून आपण संत महात्मे आपल्याला योग्य तो दिशा दाखवून देण्याचं काम करतात. म्हणून संतांनी दाखवून दिलेल्या मार्गावर चालत जायचं, दुसरा कुठला विचार करायचा नाही. अरे हा संप्रदाय, अरे जगाच्या पाठीवरती एकमेव असा संप्रदाय, सर्व धर्म समभाव, यारे यारे लहान थोर यासी भलती नारे नर, तुम्ही कुणी या आणि शुद्ध होऊन जा.